आणि आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात। तर सुरुवात करूया आजच्या दिनविशेषनच। भारतासह जगभरात आज ख्रिसमसचा उत्साह दिसतोय। अगदी रोषणाईनं सगळी शहरं जी आहेत ती सजली आहेत। अनेक शहरांमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई दिसते। मुंबईत सुद्धा ख्रिसमसचा मोठा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। एकंदरीतच आज 25 डिसेंबर आहे आणि आजच ख्रिसमस असतो आणि याचाच उत्साह आज देशभरात दिसतोय। यानंतर इतरही बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं वांद्रे रिक्लेमेशन भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते या रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं। 8 जानेवारीपर्यंत ही विद्युत रोषणाई मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली असेल। नाताळ सणानिमित्त जालन्यातील क्राइस्ट चर्चला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। हे चर्च 128 वर्ष जुनं आणि सर्वात प्राचीन आहे। चर्चमध्ये 10 ते 12 फूट उंचीचं ख्रिसमस ट्री सुद्धा तयार करण्यात आलंय। त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा देखावा सुद्धा साकारण्यात आलाय। रायगडच्या कोर्लाईत नाताळची वेगळीच धूम पाहायला मिळतेय। पोर्तुगीज देश सोडून गेले तेव्हा त्यातील काही लोक हे रायगडच्या समुद्रकिनारी असलेल्या कोर्लाईमध्ये राहिले होते आणि त्यांचे वंशज आज सुद्धा तत्कालीन परंपरा जपत नाताळ सण साजरा करतात। इथे प्रत्येकाच्या घरात येशू ख्रिस्तांच्या जन्माचा प्रसंग देखावा स्वरूपामध्ये साकारला जातो। पालकांच्या लेखी परवानगीशिवाय शाळांना कोणत्याही विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवता येणार नाहीये। बाल हक्क आयोगानं तसे आदेश दिले। तसंच विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवल्यावरती कोणताही वाद झाला तर शाळेवरती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही सांगितलंय। नवी मुंबई परिसरात वाहतूक नियमांचं पालन करणाऱ्या वाहन चालकांना आता सांता क्लॉजद्वारे चॉकलेट देण्यात आले। यावेळी वाहन चालकांनी उपक्रमाचं स्वागत केलंय तर वाहतूक पोलिसांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन वाहन चालकांना केलंय। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ इथं पर्यटकांची गर्दी झाली आहे। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशसहच गुजरातमधून पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल होत आहेत। तसंच पर्यटक यशवंत तलावात बोट सफरीचाही आनंद घेत आहेत। सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक सध्या गर्दी करतायत। तसंच मालवण किल्ला पाहण्यासाठी सुद्धा पर्यटकांचा कल दिसतोय। तसंच राज्यातील शाळांच्या सहली सुरू झाल्या आहेत आणि म्हणून सहल सुद्धा समुद्रकिनारी भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळतंय। नाताळाच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत। सिंधुदुर्गपासून ते रायगडपर्यंत समुद्रकिनारे अगदी पर्यटकांनी हाऊसफुल झाले। गणपतीपुळ्यात सुद्धा मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं पर्यटक गर्दी करताना दिसतात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवरती पोहोचल्याचं दिसतंय। अलिबागमधल्या सगळ्या बीचवरती पर्यटकांनी गर्दी केली आहे। वॉटर स्पोर्ट्ससह सी फूड आणि स्थानिक पक्वान्नांचा आस्वाद पर्यटक घेत आहेत। नवीन वर्षानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहे। सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल 2 तर चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान 4 अशा सेवा चालवण्यात येणार आहेत। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्नसराई यामुळे राज्यासह तेलंगणा, कर्नाटकासह राज्यभरातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत आहेत। कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। अंबाबाई मंदिर परिसर अगदी भाविकांनी फुलून गेलाय। पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती अंबाबाई मातेचं दर्शन घेतलंय। सलग सुट्ट्यांमुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा वेळ लागतोय।
शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मंदिर प्रशासनाकडून सुद्धा येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. वर्ध्याच्या पडेगावमध्ये श्री संत वसंत बाबांच्या दत्तपंचमी निमित्त 3 दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. या 3 दिवसात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उत्सवानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून गावाला जत्रेचं स्वरूप आलंय. अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी असे 3 दिवस भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 11 जानेवारीला दुपारी 12:20 रामलल्ला यांचा अभिषेक आणि भव्य आरती केली जाणार आहे. तर राम मंदिर परिसरात यज्ञ मंडपही टाकला जाणार आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकानं बळकावलेला फ्लॅट ईडीनं सील केलेला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून या फ्लॅटवरती कब्जा केला गेला होता. त्यानं व्यावसायिकाला धमकावून 90 लाख रुपये खंडणी उकळली होती. तर इक्बाल कासकर विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी महाडमध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढलाय. यावेळी शहांच्या राजीनाम्याची मागणी आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या जुन्या खुन्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निषेधार्थ कांदिवलीमध्ये भीम सैनिकांनी आक्रोश मोर्चा काढलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात शेकडो भीम सैनिक रस्त्यावरती उतरले. यावेळी आंबेडकरवाद्यांनी सुद्धा अमित शहा यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढत निषेध नोंदवला. अमित शहांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बसपानं बारामतीत धरणं आंदोलन केलंय. नगरपालिकेसमोर बसपाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी परभणी घटनेचा सुद्धा निषेध करण्यात आला. नंदुरबारमध्ये अमित शहांच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाले. अमित शहा राजीनामा द्या अशी घोषणा करण्यात आली आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनही केलंय. कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाच्या गळतीची तज्ज्ञ समितीकडून आता पाहणी करण्यात आली आहे. दूधगंगा दगडी धरणाची गळतीच्या कामासाठी नववर्षाचा मुहूर्त साधला गेलाय. दरम्यान धरणाला लागलेली गळती एकदम काढता येत नसून टप्प्याटप्प्यानं हे काम करण्यात येणार असल्याची माहिती समितीनं दिली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांची नाशिक नगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वानमथी सी या वर्ध्याच्या नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत. तर राहुल कर्डिल यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरती बदली केली गेली आहे. नांदेडमध्ये भाजपाच्या वतीनं सदस्य नोंदणी आणि जिल्हा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. कुसुम सभागृहात पार पडलेल्या कार्यशाळेला जिल्ह्यातील भाजपचे आमदार आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. भाजपचे खासदार अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न झाली. पुण्यातील वानवडीच्या जगताप चौकात कारनं दुचाकीस्वाराला उडवल्यानंतर दुचाकीस्वार पीठ येऊन रस्त्यावरती पडला होता आणि त्याच रस्त्यानं जाणाऱ्या पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी भाकरेंनी आपल्या वैद्यकीय कला वापरून तरुणाचे प्राण वाचवलेत. यावेळी नागरिकांकडून भाजी भाकरे यांचं कौतुकही होत आहे. पुण्याच्या इंदापुरात संत तुकाराम महाराजांची पालखी महामार्गाचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे. निमगाव केतकीत या मार्गाला बाह्य वळण देण्यात आलंय. मात्र याच बाह्य वळणाला 3 मजली 3600 स्क्वेअर फुटाची इमारत अडसर ठरतीये आणि त्यामुळेच ती इमारत मूळ जागेवरूनच उचलून 75 फूट बाजूला सरकवण्यात आली आहे.
राधानगरी तालुक्यात सावळे इथल्या तरुणाची इस्रोमध्ये निवड झाल्यानं त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केलाय. रोहित विद्या लक्ष्मण पाटील असं या तरुणाचं नाव असून तो शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवला की नक्की यश मिळतं. मला यश मिळालंय, तुम्हालाही मिळेल अशी प्रतिक्रिया रोहितनं दिली आहे. नांदेडमध्ये केळीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि यामुळे शेतकरी हैराण झालेत. सतत वातावरणात बदल होत असल्यामुळे याचा फटका केळीला बसलाय. ढगाळ वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसण्याची शक्यता आहे. मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे बहरलेल्या हरभरा पिकाचं नुकसान होण्याची भीती आता शेतकरी व्यक्त करतायत. निसर्गाच्या लहरीपणामुळे आता शेतकरी हवालदिल झालेत. धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड धुकं पाहायला मिळत आहे आणि या वाढत्या धुक्यामुळे रब्बी पिकांना रोगराईचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून पिकाचं रोगांपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणीची धावपळ सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे आणि 2 दिवसांपासून थंडीचा जोरही कमी झाल्यानं पिकांना फटका बसणार आहे. हरभरा, गहू, कांदा, मका आणि ज्वारी या पिकांवरती अळींचा प्रादुर्भाव वाढल्यानं फवारणीचा खर्चही वाढलाय. प्रसिद्ध नागपुरी संत्र्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रतिटन 8 ते 10 हजारांनी दर घसरलाय. उत्पादन जास्त झाल्यानं दरात घसरण झाली आहे. बेदाण्यावरील 5% जीएसटी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. बेदाण्याला कृषी मालाचा दर्जा देण्यात आलाय आणि त्यामुळेच बेदाणा आता जीएसटी मुक्त करण्यात आलाय. या निर्णयाचा नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी त्यांना मोठा फायदा होणार आहे. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची पोती ट्रकमध्ये लोडिंग आणि अनलोडिंग करण्यासाठी बिहारमधून हमाल दाखल झालेत. एका पोत्याच्या चढाईला 10 रुपये देण्यात येत असून दिवसाला एक हमाल 600 ते 700 रुपये कमावतोय. स्थानिक हमालांची संख्या कमी झाल्यानं बिहारमधून हमालांना बोलवण्यात आल्याची माहिती आहे. जनावरांना पुन्हा एकदा लंपी आजाराचा धोका निर्माण झालाय. या आजारामुळे जनावरांची तब्येत बिघडते. तसंच या आजाराची लागण इतर जनावरांना सुद्धा होत असल्यानं इतरही जनावरं या आजाराचे शिकार होत आहेत. या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी पशुवैद्यकीय यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशाराही देण्यात आला. धुळ्यातल्या नूरनगर शिवारातील 3 शेतकऱ्यांच्या साहित्याला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या घटनेची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई मिळण्याची मागणीच शेतकऱ्यांनी केली आहे. नागपुरातील प्रेरणा कॉलेजमध्ये गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून तुफान हाणामारी झाली आहे. 8 दिवसांपूर्वी झालेला वाद मनात ठेवत आरोपीनं बाहेरील तरुणांच्या मदतीनं रियान पठाणवरती हल्ला केला. मारहाणीच्या व्हिडिओच्या मदतीनं आता पोलीस पुढचा तपास करतायत. पुण्यात 3 तरुणांनी वाहनं आणि दुचाकीची तोडफोड केली आहे. लोगाव परिसरातील तोडफोडीचा धक्कादायक व्हिडिओही समोर आलाय. या प्रकरणात आता तरुण बांबू आणि दगडांनी तोडफोड करताना दिसतोय. पुणे पोलिसांकडून या तरुणांचा आता शोध सुरू आहे. नाशिकच्या सिडकोमधील त्रिमूर्ती चौकात कामावरून घरी जात असणाऱ्या मजुरावरती दोघांनी हल्ला केलाय. आणि ही घटना आता सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या मजुराला त्याच्या मित्रानं रुग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हाच राग मनात ठेवून गुंडांनी दुसऱ्या दिवशी मित्रावरती हल्ला केला आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाम को